साधारण 300 वर्षांहून जास्त जुनी ही परंपरा आहे। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये वसलेलं भेंडवळ हे छोटंसं गाव दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती भेंडवळची घट मांडणी किंवा भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करतात। या भविष्यवाणीतून पाऊस, शेती, पिकं, हवामान, राजकीय परिस्थिती, आर्थिक घडामोडी आणि सामाजिक बदलांबाबत भाकिते वर्तवली जातात। विशेषतः विदर्भ आणि खानदेशातील शेतकरी या भविष्यवाणीकडे मोठ्या आशेने पाहतात, कारण त्यांच्या शेतीच्या नियोजनात याचा मोठा वाटा असतो। या भविष्यवाणीसाठी गावाच्या बाहेर एक खड्डा खणून त्यामध्ये 4 ढेकळं, पाण्याची घागर आणि 18 प्रकारचे धान्य ठेवली जातात। यातल्या 4 ढेकळांकडे पावसाच्या 4 महिन्यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। म्हणजे पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ जून महिना, दुसरं जुलै, तिसरं ऑगस्ट, तर चौथं ढेकूळ म्हणजे सप्टेंबर महिना। रात्रभर या घटाला तसंच ठेवलं जातं। दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी त्या घटात काय काय बदल झालेत हे बघायचं आणि त्याच्या आधारावरती भाकीत केलं जातं। असंच भाकीत यंदा सुद्धा करण्यात आलंय। तेव्हा पाहूयात काय आहे यंदाची भेंडवळची भविष्यवाणी। भेंडवळचं हे भाकीत करतात तरी कसं, ते कितपत खरं असतं, सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, जवळपास 315 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी बुलढाण्यातल्या भेंडवळ इथं ही घटमांडणीची परंपरा सुरू केलेली होती। या परंपरेनुसार वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरच्या शेतात घटाची मांडणी करतात। यासाठी शेतात 1 फूट खोल खड्डा खणण्यात येतो। खड्डा खोदताना त्यातून बाहेर पडलेल्या मातीतून 4 ढेकळं बाहेर काढतात। या 4 ढेकळांकडे पावसाच्या 4 महिन्यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। म्हणजे पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ हे जून महिना असतं, दुसऱ्या क्रमांकाचं जुलै, तिसऱ्या क्रमांकाचं ऑगस्ट, तर चौथं ढेकूळ म्हणजे सप्टेंबर महिना। नंतर या 4 ढेकळांवरती पाण्यानं भरलेली मातीची घागर ठेवली जाते। या घागरीच्या वरती करंजी, पापड, कुरडई, वडा असे पदार्थ ठेवले जातात। घटापासून 1.5 फुटाच्या अंतरावरती 18 प्रकारची धान्य ठेवली जातात। यामध्ये अंबाडी, कपाशी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, तीळ, बाजरी, मटकी, जवस, वाटाणा यांचा समावेश असतो। शिवाय घटा शेजारी पानाचा विडा ठेवला जातो, त्यावरती सुपारी ठेवण्यात येते। रात्रभर या घटाला तसंच ठेवलं जातं। दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी घटातल्या बदलांचं निरीक्षण करून भाकीत ठरवलं जातं। जसं की यंदा या 18 धान्यांपैकी मुगाचं दाणं हे आहे त्या परिस्थितीत न राहता त्याच्या बाहेर फेकलं गेलं, त्यामुळे मग यंदा मुगाचं उत्पादन चांगलं होईल असं भाकीत वर्तवण्यात येतं। जर धान्य आतल्या बाजूला फेकलं गेलं तर उत्पादन कमी होईल असं मानतात। पाऊस किती पडणार हे कोणत्या ढेकळावरती घागरीतलं किती पाणी पडलंय यावरून ठरवलं जातं। जसं की यंदा पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ थोडंफार भिजल्यानं जून महिन्यात साधारण पाऊस होईल असं मानण्यात आलं। या व्यतिरिक्त पानाच्या विड्यावरल्या सुपारीकडे राजाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। सुपारी आहे त्या जागी जर कायम राहिली तर राजा गादीवरती कायम राहील असं भविष्य वर्तवण्यात येतं। शिवाय घागरीवरती ठेवलेल्या करंजीवरून आर्थिक परिस्थितीबद्दलचा अंदाज लावला जातो। करंजी जर गायब झाली तर आर्थिक परिस्थिती खालावेल असं त्यावरून सांगितलं जातं। मंडळी, ही भविष्यवाणी किती खरी किती खोटी याची माहिती घ्यायची झाली तर वाघ घराण्याचे वंशज म्हणजेच पुजारी महाराज वाघ आणि सारंधर महाराज वाघ असं सांगतात की आम्ही सांगत असलेलं भाकीत 70 ते 75% खरं ठरतं। गेल्या 20 ते 25 वर्षापासूनचा तसा रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे। यावरती काही लोक भेंडवळच्या भाकीताला वैज्ञानिक आधार नाही अशी सुद्धा टीका करतात आणि त्यालाही ते असं म्हणतात की आमच्या भविष्यवाणीला वैज्ञानिक आधार नसेलही पण नैसर्गिक आधार आहे, कारण निसर्गातल्या घडामोडींवरूनच आम्ही भाकीत सांगतो। हवामान खातं जसं हवामानाचा अंदाज व्यक्त करतं, अगदी तसंच आम्ही सुद्धा हाच अंदाज व्यक्त करतो। याबाबत कुणीच एकदम अचूक असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। यात आता यंदाच्या भेंडवळच्या भाकीतात भारत पाकिस्तानात युद्ध होणार की नाही हे सुद्धा सांगण्यात आलंय। आधीच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे, त्यामुळे येत्या काळात युद्ध होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। यावर देखील आता भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही, मात्र देशात तणावाचं वातावरण असेल। या व्यतिरिक्त राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहतील, पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल, तसेच देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल, तसेच परकीय शत्रूंपासून मोठा त्रास वाढणार आहे असं सुद्धा भविष्यवाणी करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त जुलै महिन्यात भरपूर पाऊस असेल, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस पडेल, तर सप्टेंबरमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस असेल। यंदा देशात पूर, भूकंप या आपत्तींचं प्रमाण सुद्धा जास्त असेल, त्यामुळे पावसाबाबत शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचं यातून दिसून येत आहे। यंदा पिकं सुद्धा साधारण राहणार असून पावसाळा चांगला असेल अशी सुद्धा भविष्यवाणी यंदा वर्तवण्यात आलेली आहे। मंडळी, ही भेंडवळची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी जरी आशेचा किरण असली तरी सुद्धा ती वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलेली आहे।
अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला पोपटपंची किंवा अंधश्रद्धा मानते. अनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी याला शास्त्रीय आधार नसल्याचं म्हटलंय. भेंडवळची घटमांडणी ही केवळ भविष्यवाणी नाही, तर एक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. दरवर्षी या भाकिताला पाहण्यासाठी विदर्भ, खानदेश आणि मध्य प्रदेशातील सुमारे 5,000 शेतकरी जमतात. ही परंपरा स्थानिकांना आपल्या इतिहासाशी आणि निसर्गाशी जोडते असंही म्हटलं जातं. तर अशी होत असते भेंडवळची भविष्यवाणी किंवा भाकीत. आता यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.